नाशिक विधान परिषदेची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विशेष अशी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत न भूतो न भविष्यती असा निकालही लागणारा शक्यता निर्माण झाली आहे. कारण यामध्ये तीनही तुल्यबळ उमेदवार या निवडणुकीमध्ये आहेत. एक किशोर दराडे आमदार यांचे बंधू नरेंद्र दराडे, एक त्यानंतर गोकुळ गीते निफाडचे, हे गणेश गीते स्थायी समितीचे जे अध्यक्ष होते त्यांचे बंधू गोकुळ गीते हे, आणि तिसरे डॉक्टर बळीराम हिरे आरोग्यमंत्री मालेगावचे, तर त्यांचे पुत्र हे प्रसाद हिरे हे या निवडणुकीमध्ये आहेत. आणि या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत एक खर्च निरीक्षक असतो तो नाही आहे. म्हणजे जो जास्त पैसा खर्च करेल तो निवडून येईल असं तरी प्राथमिक अवस्था आहे. दुसरी गोष्ट यामध्ये व्हीप म्हणजे पक्षादेश हा जर कोणी काढत असेल किंवा तो सर्वांना लागू होणार का याबाबतही थोड्याशा तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे हे मतदार कुणालाही मतदान करू शकतील अशी साशंकता यामध्ये निर्माण झाली आहे. कारण पक्षाचा आदेश मानायचा किंवा नाही मानायचा हे त्यावेळेस ठरवणार आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं एक पक्ष दृष्टिकोनातून जर बघितलं तर किती उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने ही निवडणूक लढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचा कौतूल काय आहे याची जर माहिती असेल तर ती आपण थोडक्यात घेऊया. तर या निवडणुकीसाठी एकूण 614 उमेदवार असून त्यामध्ये भाजपचे आहेत 173 आणि शिंदे सेनेचे आहेत 163, त्यानंतर उद्धव सेनेचे आहेत 46 आणि अजित पवार गटाचे 16, त्यानंतर शरद पवार गटाचे 3, काँग्रेसचे 11 आणि सेक्युलर असेंब्ली ऑफ महाराष्ट्र 35, समाजवादी पार्टीचे 5, ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे 21, कम्युनिस्ट मार्क्सवादी 3 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 आणि CPIMचे 3 आणि बहुजन समाज पार्टीचा 1 आणि अपक्ष 20 आणि नामनिर्देशित सदस्य 32 असे मिळून सगळे 614 सदस्य आहेत. आणि येथे निवडून येण्यासाठी 614 पैकी अर्धे म्हणजे 308 ते 310 इतके सदस्य म्हणजे आपल्याकडे वळवून घेईल, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, तर तो निवडून येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये पैशाच्या वापरासंदर्भामध्ये जे सांगितलेलं आहे ते अमर्याद खर्चही यामध्ये होऊ शकतो. आता यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. हे गोकुळ गीते यांच्या संदर्भामध्ये एक त्यांचा म्हणजे त्यांच्यावर दराडे यांनी काही अपशब्द वापरले असा म्हणजे आरोप होतो आणि काही जण म्हटले, दराडे म्हटले आम्ही अपशब्द वापरले नाहीत, असा एक प्रकार त्यामध्ये झालेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा की गोकुळ यांनी सांगितलं की तुम्ही आता यामध्ये निवडणुकीमध्ये भाग घेऊ नका, आता आम्हाला संधी द्या, परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. म्हणजे ते म्हटले आता पुढच्या वेळेस पाहू, पक्षाचा आदेश आहे वगैरे वगैरे. तर आता यामध्ये नेमकं काय होणार तर याची एक झलक आपणास सांगतो. डॉक्टर बळीराम हिरे यांचे जे पुत्र आहेत प्रसाद हिरे हे या निवडणुकीमध्ये निवडून येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण हे जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण 3 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये गोकुळ गीते, नरेंद्र दराडे आणि प्रसाद हिरे. तर प्रसाद हिरे हे म्हणजे एक यापूर्वी पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला असला तरीही आता ते मालेगावचे असल्यामुळे फार मोठा फरक या निवडणुकीत पडणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, हे 3 जण आहेत. आता 3 जणांपैकी जर आपण बघितलं प्रत्येकाला जर 600 मतं आहेत आणि 600 पैकी समजा प्रत्येकाला 200-200 जरी मतं मिळाली तर एखादा जर समजा 400 मतं गेली आणि 200 मतं राहिली तर 200-250 मतदार मिळवणारा देखील निवडून येऊ शकतो. आणि हिरे हे एक डॉक हॉर्स अशा पद्धतीचे आहेत
कारण या दोघांच्या वादामध्ये, गोकुळ गीते आणि नरेंद्र जराडे यांच्या वादामध्ये हे म्हणजे आपले जे प्रसाद हिरे आहेत हे अचानकपणे पुढे निघून जातील अशी एक शक्यता निर्माण झाली आहे आणि ती कोणाच्याच अद्यापर्यंत लक्षात आलेली नाही. वस्तुस्थिती मात्र तशीच आहे. कारण पुष्पाताई हिरे या मंत्री असताना त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजे व्यंकटराव हे त्यांचे पती आणि त्यानंतर हे जे त्यांचे चिरंजीव होते त्यांना उमेदवारी न देता ही डॉक्टर बळीराम हिरे यांना दिली आणि त्यामुळं हे डॉक्टर बळीराम हिरे हे मंत्री झाले. कारण त्यांनी डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांच्या संदर्भामध्ये एक स्मरिका काढली, प्रचार केला आणि लोकांना असं वाटतं हिरे घराण्यामधली उमेदवारी हिरे यांना दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता हा जो डॉक्टर हिरे यांचा म्हणजे डॉक्टर बळीराम हिरे यांचा वारसा चालवण्यासाठी म्हणजे त्यांनी त्यानंतर ह्या प्रसाद हिरेची आई जे आहेत इंदिरा हिरे यांनाही तिकीट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. आणि पुष्पाताई हिरे यांचे चिरंजीव प्रशांत हिरे हे मात्र राजकारणापासून अलिप्त राहिले आणि नंतर त्यांनाही मग एकदा उमेदवारी मिळाली आणि मंत्रिपदही मिळालं. पण ते नंतर परंतु ह्या हिरे यांनी जो यामध्ये प्रवेश केलेला नाट्यमय रीतीने डॉक्टर बळीराम हिरे यांनी तो आदर्श असंच म्हणावं लागेल. आणि तसाच परिणाम आता यावेळेस हे प्रसाद हिरे जेवढे काय ज्या युक्त्या असतील, प्रयुक्त्या असतील, अर्थगणित असेल वगैरे वगैरे जे काय असेल ते सर्व करून आता हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. येथे पक्ष वगैरे हा भाग वेगळा आहे. आणि त्यानंतर दुसरा एक प्रकार होतो हे जे गोकुळ गीते आहेत. तर आज मिथिला नरेंद्र जराडे त्यांच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कारण नरेंद्र जराडे यांचा सामना हे गोकुळ गीते करतीलच असं काही वाटत नाही आहे. कारण येथे अर्थशक्ती सर्वात महत्त्वाची आहे, लोकशक्ती महत्त्वाची आहे आणि पारंपरिक संबंध महत्त्वाचे आहेत. तर अशा संदर्भात बघितले जरी या दराडे कुटुंबात ही दुसऱ्यांदा आमदारी जरी मिळत असली तरी लोक अद्यापपर्यंत देखील ह्या दराडे बंधूच्या पाठीमागेच आहेत असं काही लोक बोलतात. म्हणजे काही लोकांचं आता प्रत्येक लोकांचं वेगळं मत असतं. पण काही लोक म्हणतात की गोकुळ आपले हे जे गीते आहेत हे म्हणजे चांगल्या पद्धतीची मोठी टक्कर देऊ शकतील या दराडेला. आणि या दोघांच्या भांडणामध्ये म्हणजे दराडे आणि हे गीते गोकुळ गीते यांच्या भांडणामध्ये या प्रसाद हिरे यांचा नंबर लागण्याची शक्यता, यांचा विजय होण्याची शक्यता अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशी एक म्हणजे लोकांचं म्हणणं आता तयार झालेलं आहे. अर्थात हात जो सैल सोडेल या निवडणुकीमध्ये, हात जो सैल सोडेल त्याच्या हातामध्ये अनेकांचे हात येतील हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला म्हणजे बराचसा काही प्रश्न सुटू शकतो. परंतु आज तरी महाराष्ट्रात या म्हणजे नाशिक विधान परिषदेची निवडणूक संपूर्ण गाजत असली तरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीवर लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये हा हाय व्होल्टेज अशी ही निवडणूक हाय व्होल्टेज ड्रामा अशी ही निवडणूक झालेली आहे. कारण शेवटपर्यंत एक वेगळ्या पद्धतीचा कलेक्टर कचेरीमध्ये ड्रामा झाला. वाटलं होतं येथील गोकुळ गीते आले नाहीत वगैरे. आणि त्यांची जी एक क्लिप व्हायरल झाली की मी तुझा बाप काढतो, तुम्ही माझा बाप काढला वगैरे वगैरे अशा पद्धतीची ती आपण कदाचित ऐकली असेल. किंवा तुम्ही माघार घ्या, तुम्हाला सर्व प्रकारे म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने वागा वगैरे. तर हे गोकुळ गीते यांनी कशाला न जुमानता स्वतः कलेक्टर कचेरीतनं येऊन माघार न घेता निवडणूक लढवण्याचं ठरलं आहे आणि ते खूप मोठ्या पद्धतीची टक्कर यामध्ये देणार आहेत. आणि हा जो निकाल लागणार आहे या प्रसाद हिरेमुळे, प्रसाद हिरे यांनी अशी एक मेक मारलेली की या निवडणुकीचे म्हणजे 3-13 कसे वाचतील हे काही सांगता येणार नाही, आजच सांगत येतं.
ना दराडेला संधी, ना गोकुळ गीतेला संधी, ना प्रसाद हिरेंना संधी, तर सर्वात जास्त संधी आहे परत प्रसाद हिरेलाच. शेवटी हा एक महत्त्वाचा मुद्दा लोक बोलून दाखवत आहेत आज मितीला. कारण प्रसाद हिरे यांच्या पाठीशी अर्थसत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या मंत्र्यासारखी, त्यामुळं त्यांचा नंबर लागण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे, हेही तितकेच सत्य आहे. मग यानंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही याविषयी प्रत्येकाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती देऊ. तोपर्यंत ठीक. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.